आज सकाळपासून शिवसेना भवन समोर शिवसैनिकांची गर्दी सुरू झाली आणि बघता बघता हाय हायच्या घोषणाही सुरू झाल्या। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबईतील दादर स्थित शिवसेना भवन समोर शेकडो शिवसैनिकांनी भ्रष्ट मंत्र्यांविरोधात हाय हायच्या घोषणा दिल्या। हे जन आक्रोश आंदोलन इतके तीव्र झालेले दिसले की शिवसैनिक ही मोठ्या उत्साहात दिसत होते। शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आणि जल्लोष गगनाला भिडणारा दिसत होता। शिवसैनिक आज मोठ्या उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले। त्यांच्या आत गुदमरून टाकणारा असंतोष उफाळलेला दिसला। इतका उत्साह आणि जल्लोष शिवसैनिकांमध्ये आला कुठून, असा प्रश्न आंदोलनस्थळी उपस्थित केला जात होता। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन आता राज्यात सर्वदूर पोहोचणार आहे। या संदर्भात तेथील स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठी घोषणा केली आहे। आता थांबायचं नाही, आता राज्यभर शिवसैनिक पोहोचणार आहेत। मनोरंजन मुख्यमंत्री असताना 5 मंत्र्यांचे राजीनामे शिवराज फडणवीस शिवंकर होते, गोरख होते, उस्ताद होते आणि आणखी एक कोणी होते, रवींद्र माने आपलेच होते। पण तरी देखील तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की असं नाही चाललं, त्याच्या मनात संशय आहे, तुम्ही निर्दोष आहात का, राजीनामा दिला, चौकशीला सामोरे जा, निर्दोष असणार तर मी तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेईन। पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत लाज वाटते आम्हाला। आपल्या यावेळी या सरकारला मनोदर्शक मुख्यमंत्री होते। आजपर्यंतची अशी एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी घेऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं। मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले एक मंत्री, तुम्हाला माहिती आहे कोण, अत्यंत वाईट आरोप होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।